आषाढ़ी वारी के दौरान पंढरपुर में सरकार द्वारा संचालित 108 एम्बुलेंस सेवा के डॉक्टर और चालकों ने हड़ताल पर जाने की चेतावनी दी है। कर्मचारियों का कहना है कि समान वेतन और समान कार्य के सिद्धांत के आधार पर उन्हें उचित सेवा सुविधाएं प्रदान की जानी चाहिए। इसके अलावा पुराने और खस्ताहाल एम्बुलेंस वाहनों के स्थान पर नए और बेहतर वाहन उपलब्ध कराने में भी उनकी मुख्य मांग है। आषाढ़ी वारी के दौरान पंढरपुर में 108 एम्बुलेंस के डॉक्टर और चालकों ने समान वेतन, बेहतर सेवा सुविधाएं और नए एम्बुलेंस वाहन उपलब्ध कराने की मांग को लेकर हड़ताल की चेतावनी दी है। हर साल 15 लाख से अधिक श्रद्धालु पंढरपुर आते हैं, जहां आपातकालीन सेवाओं के लिए एम्बुलेंस की अहमियत होती है। कर्मियों ने कहा कि यदि उनकी मांगे पूरी नहीं हुई तो वे वारी के दौरान काम बंद कर देंगे, जिससे श्रद्धालुओं की सुरक्षा प्रभावित हो सकती है। स्थानीय प्रशासन और स्वास्थ्य विभाग ने मामले को गंभीरता से लेते हुए बातचीत के जरिए समाधान निकालने का प्रयास शुरू किया है। मी नागनाथ नामदेव नरळे करकम लोकेशनला काम करतोय। 2014 सालापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये 1980 म्हणजे 2000च्या आसपास सर्व पायलट बांधव काम करत आहोत आणि 2017 पासून प्रशासन आणि कंपनी यांना वारंवार निवेदनाद्वारे आंदोलन करून बऱ्याच वेळा आमच्या मागण्यासाठी आम्ही ह्या गोष्टी करून सुद्धा कंपनीनं किंवा प्रशासनानं आमच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही। या महागाईच्या काळामध्ये बाकीच्या 10 वर्ष काम झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये समावेशन केलं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं, पण आमचं ते होत नाही म्हणताय। ठीक आहे, मान्य आहे, पण जे शासनाचे कर्मचारी जे काम करतायत तेच काम आम्ही पण करतोय। त्यामुळे समान कामाला समान पगार हा आम्हाला मिळाला पाहिजे, ही प्रामुख्याने आमची पहिली मागणी आहे। आणि त्यानंतर दुसरी मागणी आहे, ज्या गाड्या जीर्ण झालेत, बाकीच्या गोष्टी आहेत, त्या गाड्या महाराष्ट्रभर पेटतायत, जळून राख होती त्या गाड्याची। आणि माझ्या पायलट बांधवांना महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 ते 11 महिने झालं ESI, PF या बाकीच्या गोष्टी आणि मेडिक्लेमची सुविधा या कंपनी मार्फत दिली गेली नाही। 14 ते 17 या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये PF या कंपनीने आम्हाला 1 रुपया दिलेला नाही। आणि ह्याच्यासाठी आमचं एक तीव्र आंदोलन डॉक्टर आणि पायलट संयुक्त विद्यमाने एक आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। आणि सेंटर ऑफ ट्रेड युनियन चे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर DR कराड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन करतोय। प्रशासन आणि सेवा पुरवठादार यांनी 1 तारखेच्या अगोदर जर आम्हाला बैठकीसाठी वेळ देऊन त्या बैठकीमध्ये या विषयावरती तोडगा नाही काढला तर आम्ही 1 तारखेला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतोय। ह्याची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा आरोग्यमंत्री असतील यांनी घेऊन हा विषय कुठेतरी निकाली काढावी, ही माझी काम बंद आंदोलन आमचं 1 तारखेपासून आहे। त्याच्यामध्ये जर त्यांनी काय तोडगा नाही काढला तर तिथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू, हे आम्ही एक त्यांना विनंती करतोय। आणि त्यांनी यामध्ये एक तोडगा काढावा, हे अशी आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पायलट बांधवांच्या वतीने विनंती आहे।